12वी जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे। आता त्यानंतर तुमची या ठिकाणी सराव परीक्षा सुरू झालेल्या असतील। कोरोना प्रादुर्भावामुळे बहुतांश कॉलेजमध्ये ऑनलाईन पद्धतीने सराव परीक्षा आणि प्रथम परीक्षा होत आहेत। तर प्रथम सत्र परीक्षा या बहुतांश कॉलेजमध्ये झालेल्या आहेत आणि आता सराव परीक्षा देखील सुरू होत आहेत। आणि त्यानंतर राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार एप्रिल 2021 मध्ये तुमची बोर्डाची परीक्षा होणार आहे। तर ही बोर्डाची परीक्षा पॅटर्न कसा आहे हे तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलेलं आहे। तर ते पुन्हा मी सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही आहे। तर आपण पुढे जाऊन बोर्डाची प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका कशी असते आणि ती कशी सोडवायची हे तुम्हाला या ठिकाणी सराव होण्याच्या दृष्टीने मी या ठिकाणी सांगणार आहे। तत्पूर्वी थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपली बोर्डाची जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाची जी परीक्षा आहे ही परीक्षा जी आहे प्रश्नपत्रिका 60 मार्काची असते आणि 40 मार्क हे प्रकल्प अहवाल आणि विद्यार्थी कार्यकृती अहवाल यासाठी असतात। तर प्रकल्प अहवाल आणि विद्यार्थी कार्यकृती अहवाल हा कसा तयार करायचा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे देखील मी यापूर्वी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे। अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रकल्प अहवाल आणि विद्यार्थी कार्यकृती अहवाल, तर ते तुम्ही जर यूट्यूबवरचं माझं व्हिडिओ लेक्चर पाहिलं तर ती 40 मार्काची तुमची तयारी चांगल्या प्रकारे होईल आणि ती फाईल तुमची तयार होईल आणि त्या ठिकाणी 40 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यास मदत होईल। आता राहिला प्रश्न हा 60 मार्काचा। तर 60 मार्काचा जो क्वेश्चन पेपर आहे बोर्डाचा, तर त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे हा वस्तुनिष्ठ असतो, ऑब्जेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, हा 12 मार्काचा प्रश्न असतो। त्यानंतर प्रश्न दुसरा, तिसरा आणि चौथा हे लघुत्तरी असतात, शॉर्ट आन्सर टाईप, आणि हे देखील प्रत्येक प्रश्न 12-12 मार्काचे असतात। आणि शेवटचा प्रश्न जो आहे पाचवा हा दीर्घोत्तरी असतो की ज्याचं लॉंग आन्सर। तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेची साधारणपणे रचना असते। प्रत्येक प्रकरणाला किती मार्क आहेत हे देखील मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे। तर त्यानुसार तयारीनिशी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे। आता या ठिकाणी आपण एक नमुना प्रश्नपत्रिका पाहतोय की जी बोर्डाचीच प्रश्नपत्रिका आहे। गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये जनरल फाउंडेशनचा जो क्वेश्चन पेपर होता, तर तो क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यातले प्रश्न सांगणार आहे आणि त्याची उत्तरं कशी लिहायची ते देखील थोडक्यात मी या ठिकाणी सांगणार आहे। म्हणजे उत्तराची मर्यादा किती असली पाहिजे हे देखील तुमच्या लक्षात येईल आणि किती लिहिल्यानंतर आणि काय लिहिल्यानंतर मार्क्स तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील हे तुमच्या लक्षात येईल। त्यानुसार इतर सरावाच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडवायच्या। तर हा समोर तुम्हाला जो दिसतो, तर या ठिकाणी जर पाहिलं तर इथं वरती पहा लिहिलेलं आहे डे 4 म्हणजे काय, चौथ्या दिवशी बोर्डाची परीक्षा चालू झाल्यानंतर चौथ्या दिवशी हा पेपर गेल्या वर्षी झाला होता। या ठिकाणी तुम्हाला सीट नंबर लिहायचा असतो। त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर पेपर जो आहे गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी 2020 ला झालेला होता। हे बाकी कोड नंबर वगैरे असतात। त्यानंतर इथं विषयाचं नाव दिलेलं आहे पहा, जनरल फाउंडेशन कोर्स, लक्षात, जनरल फाउंडेशन कोर्स 90 हा कोड नंबर आहे।
त्याच्यामध्ये जनरल फाउंडेशन कोर्समध्ये आपला विषयाचं काय नाव आहे अजून, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट हा पेपर आहे. जनरल फाउंडेशन कोर्स हा मुख्य विषयाचं नाव, त्यातला पेपर काय आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजेच उद्योजकता विकास. वेळ आहे, टाईम 2.5 तास आहे, 2.5 hours, 3 पेजेस. या प्रश्नपत्रिकेमध्ये पेज किती आहेत, 3 आहेत आणि मार्क्स किती आहेत, मॅक्झिमम मार्क्स 60 मार्काचा हा क्वेश्चन पेपर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर त्याच्यावरती जे टॉपला हे सगळं डिटेल्स दिलेलं असतं. लक्षात. तर इथं M2 वगैरे कोड नंबर ते बोर्डाचे असतात. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पाहूया. हे पहा, आता सूचना. इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जे वरचं टॉप झाल्यानंतर हेडिंग वगैरे पाहिलं, विषयाचं नाव, त्याच्यानंतर त्याच्याखाली सूचना आहे. सूचनेमध्ये काय पहा, हे पहिलं पान आहे प्रश्नपत्रिकेचं. या ठिकाणी मी थोडंसं झूम करतो. सूचना 1 नंबर, सर्व प्रश्न आवश्यक आहेत. म्हणजे जेवढे प्रश्नपत्रिकेत आहे मध्ये किती प्रश्न आहेत, 5 प्रश्न. 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रश्न 12 मार्काचा आहे. 5 प्रश्न 12 पंचे 60. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा प्रत्येक प्रश्नाला 12 मार्क आहेत. असा 60 मार्काचा पेपर आणि सगळे प्रश्न आवश्यक. 3 नंबर सूचना आहे, उजवीकडील अंक गुण दर्शवतात. जे उजव्या बाजूला हे पहा, या ठिकाणी जे दिसतं हे 4, हे काय झाले, गुण दर्शवत आहेत. तर असे हे रिकाम्या जागाला 4 मार्क, नंतर जोड्या जुळवा, चुकी बरोबर 4 मार्क, असे हे जे उजव्या बाजूला लिहिलेले आकडे आहेत हे गुण दर्शवतात. लक्षात. आता प्रश्न पहिला पहा. प्रश्न पहिला अ, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. असेच प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिकाची जी रचना आहे ती असणार आहे. याच्या आतमधले जे उपप्रश्न आहेत हे मात्र वेगवेगळे असतील प्रत्येक परीक्षेला, किंवा काही प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर आता प्रश्न पहिला हा जो ऑब्जेक्टिव्हचा रिकाम्या जागाचा सोडवत असताना खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. आता पहा, त्यामधलं टिंबटिंब वाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. टिंबटिंब वाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. कोणती वाहतूक आहे, तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, रस्ते, रेल्वे, हवाई, सागरी. रस्ते, रेल्वे, हवाई, सागरी. तर यातलं काय उत्तर येईल, कोणती वाहतूक सर्वात जलद व महाग आहे, काय आहे, हवाई आहे की नाही. विमान वाहतूक, त्याला आपण हवाई वाहतूक. तर हवाई वाहतूक, विमानाने सर्वात जलद एखाद्या ठिकाणी पोहोचता येतं आणि त्या ठिकाणी प्रवास खर्च मात्र तिकीट जे आहे त्याचं जास्त असतं. म्हणून याचं उत्तर काय येईल, हवाई वाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. आता उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना काय करायचं पहा. उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना प्रश्न सगळे लिहायची आवश्यकता नाही, पण जिथं प्रश्न लिहिणं आवश्यक आहे ते मात्र उत्तरासहित लिहिणं गरजेचं आहे. आता तुम्ही प्रश्नपत्रिका जेव्हा उत्तरपत्रिका लिहायला सुरू करताय, प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायची, सगळी प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची. त्यासाठी तुम्हाला 10 मिनटं वेळ असतो. प्रश्नपत्रिका वाचत असताना आपल्याला कोणते कोणते उपप्रश्न सोडवायचे हे सिलेक्ट करायचं. बारीक त्या ठिकाणी पेन्सिलने किंवा पेनने खूण करून ठेवायची प्रश्नाच्या ठिकाणी, की हे आपल्याला येतात आणि ते सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर बरोबर 11 वाजता तुमचा पेपर सुरू होईल आणि तुम्हाला त्यापूर्वी उत्तरपत्रिका दिलेली असेल तर लिहित असताना दोन्ही बाजूला मार्जिन तयार करायचं, समास. आणि समास डाव्या बाजूला जो समास असतो त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आणि उपप्रश्न लिहिण्यासाठी छोटे 2 रेषा उभ्या मारायच्या
त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न पहिला समासामध्ये एक येईल, त्यानंतर पुढच्या छोट्या कॉलममध्ये येईल आणि त्याच्यातलं पुन्हा हे जे आहे हे त्याच्यामध्ये लिहिण्यासाठी ते 2 कॉलम उभे छोटे करायचे. त्यानंतर प्रश्न पहिला तुम्ही लिहिलं तिथं की योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा असं नाही लिहिलं तरी चालतं. प्रश्न पहिला ती ओळ सोडून दिली चालेल. त्याच्यानंतर खाली काय आहे, हे टिंबटिंब वाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. आता बरीचशी मुलं काय करतात पहा, याचा जो पर्याय आता मी सांगितलं तुम्हाला हवाई, लिहून हवाई एवढं लिहितात. तर असं नाही. रिकाम्या जागासाठी पूर्ण वाक्य लिहिणं आवश्यक असतं. म्हणून याचं मग काय करायचं, खाली लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचं. हवाई वाहतूक ही सर्वात जलद व महाग वाहतूक आहे. आणि हवाईच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायचं. हवाईच्या खाली अंडरलाईन करायचं, दुहेरी रेष मारायची आणि मग ते पूर्ण झालं. त्यानंतर त्यातला उपप्रश्न घेत असताना काय करायचं, एक ओळ सोडून द्यायची. तुमचं हे उत्तर लिहून झालं पूर्ण वाक्यात. त्यानंतर एक ओळ सोडायची. मग त्याला समजा 1 ओळी लागली असतील किंवा 2 ओळी लागल्या असतील, पहिल्या उपप्रश्नाला खाली 1 ओळ सोडायची. नंतर काय येईल, उपक्रमातील रिक्त पदासाठी संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची टिंबटिंब ही प्रक्रिया आहे. आता याचे पर्याय काय दिलेले आहेत पहा, भरती, कार्यसिद्धी मूल्यमापन, प्रशिक्षण, बाजारपेठ, संशोधन. लक्षात, उपक्रमातील रिक्त पदासाठी संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची टिंबटिंब ही प्रक्रिया आहे. काय आहे याचं उत्तर कोण सांगेल, पर्याय वाचले मी, भरती, कार्यसिद्धी मूल्यमापन, प्रशिक्षण आणि बाजारपेठ संशोधन. म्हणजे ज्या कंपनीमध्ये जागा आहेत या भरण्यासाठी काय केलं जातं, रिक्त पद भरण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची टिंबटिंब ही प्रक्रिया आहे. म्हणजे काय करतो आपण, जागा भरायच्या आहेत ज्या काय समजा कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियनच्या 4 जागा, फिटरच्या 2, टर्नरच्या 4, वेल्डरच्या 10 अशा जागा असतील, ह्या भरायच्या आहेत. याला आपण काय म्हणतो, भरती असं म्हणतो. म्हणजे याचं उत्तर काय येईल, भरती. त्याला इंग्लिशमध्ये रिक्रुटमेंट म्हणतात. इथं पहिला ऑप्शन जो आहे भरती तो आहे. मग इथं ते लिहायचं, प्रकल्पातील रिक्त पदासाठी संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची भरती ही प्रक्रिया आहे. पूर्ण वाक्यात लिहायचं, भरतीला अंडरलाईन करायचं. लक्षात. त्यानंतर पुढचा पहा, त्यातलं उत्पादकापासून ते उपभोक्त्यापर्यंत वस्तू प्रवाहित करण्याचे मार्ग म्हणजे टिंबटिंब होय. जे उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू प्रवाहित करण्याचे मार्ग म्हणजे टिंबटिंब होय. सामग्रीचा प्रवाह, सामग्री नियंत्रण, संदेशवहनाचे मार्ग, वितरण मार्ग. कंपनीमध्ये वस्तू तयार झाली, ती ग्राहकापर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणजेच त्या वस्तूचं काय करायचं आहे, आपल्याला वितरण करायचं आहे. म्हणजे त्यांना वितरणाचे मार्ग असं म्हटलं जातं. म्हणजे तयार झालेली वस्तू कुठं जाते, घाऊक व्यापाऱ्याकडे जाते, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे, किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे. याला काय म्हणतात, वस्तूचं वितरण. म्हणजे याचं उत्तर काय आलं, वितरण मार्ग. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. हे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. लक्षात. आता प्रश्न पहिला जो आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायला 4 मार्क इथं दिले आहेत पहा. किती मार्क आहेत, 4 मार्क. म्हणजेच रिकाम्या जागा किती असणार आहेत, 4 असणार आहेत. लक्षात. पुढची बघा, आता 3 झाली आपली. त्याच्या पुढची बा, हे बा, दुसरं पेज आलं प्रश्नपत्रिकेचं. हे प्रश्नपत्रिकेचं दुसरं पेज आहे. पहिलं पेज हे पाहिलेलं आहे तुम्ही. आता दुसरं पेज, दुसऱ्या पेजवरती कंटिन्यू पुढचे प्रश्न आहेत. 4थी रिकामी जागा, पहिल्या प्रश्नातली 4थी रिकामी जागा, पहिल्या मधली काय आहे बा प्रश्न, भांडारात सर्व प्राप्त होणाऱ्या सामग्रीची नोंद टिंबटिंबमध्ये करण्यात येते. भांडारात ज्या काही वस्तू येतात कंपनीच्या भांडारात, त्याची सगळ्यात अगोदर नोंद करावी होते. सामग्री प्राप्ती पुस्तक, रोख पुस्तक, सामग्री निर्गमन पुस्तक आणि रोजकीर्द. काय येईल उत्तर याचं, सामग्री प्राप्ती पुस्तक.
प्राप्त झालेलं ना ते भांडारामध्ये, म्हणून त्याची नोंद सामग्री प्राप्ती पुस्तकमध्ये करायची. त्याला मटेरियल रिसिप्ट बुक असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. झाले. तर अशा प्रकारे 4 जे आहेत योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागावर आहे 4 प्रश्न असतात, ते पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं लिहायची. झालं. त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आणि पुढचा प्रश्न आहे ब, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. आता याच्यामध्ये गट अ आणि गट ब असतं. आता हे सोडवत असताना जोड्या जुळवायचं देखील 4 मार्क आहेत. तर गट अ मध्ये 4 असतात आणि त्याच्या जोड्या गट ब मधून शोधून त्याच्या पुढे लिहायच्या प्रत्येकाच्या. तर गट अ ला अ ब क ड आणि गट ब ला ज्या ऑप्शनला नंबर असतात रोमन अंकामध्ये इथं पहा 1 2 3 4 5 असे असतात. तर गट अ मध्ये 4 जोड्या ज्या आहेत त्यांची उत्तरं गट ब मध्ये असतात आणि तिकडे एक जादा दिलेली असते, 5 दिलेले असतात. म्हणजे एक चुकीची जोडी असते, ती कोणत्याही याला जुळत नसते. म्हणजे 4ला 4 जुळवायच्या ब गटातल्या आणि एक जादा असते. तर आता पहा गट अ, आता उत्तरपत्रिकेत लिहिताना काय करायचं, गट अ पूर्ण लिहून घ्यायचा एका बाजूला डाव्या बाजूला. आता गट अ काय काय आहे पहा. ग्रामीण अ त्यामध्ये ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक. ब, पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण. क, घटना आणि कृती. आणि ड, जमेच्या आणि कमकुवत बाजू. हे लिहून घ्यायचं अ गट. त्यानंतर आता त्याच्या जोड्या जुळवायच्या. गट अ ला जे ऑप्शन लिहिले त्याच्या ब गटमधून ऑप्शन त्याचे जुळवायचे. तर आता पहिली पहा, ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक. ब गट आपण वाचून ठेवलेला असतो. काय ब गट, प्रकल्पाचा सामाजिक हेतू, स्वॉट विश्लेषण, नाबार्ड, कल्पना शोधाचे मार्ग आणि कार्यजल विश्लेषण. आता याचं उत्तर काय येईल, ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक कोणती आहे, नाबार्ड. हे पहा नाबार्ड. म्हणजे आता याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय करणार की हे तुम्ही लिहून ठेवलं आहे ग्रामीण भागात अर्थसहाय्य करणारी बँक, बाण दाखवायचा पुढं आणि ब गटामध्ये 3 नंबर असा रोमन अंक टाकायचा. इथं जसं आहे तसंच 3 रोमन अंक टाकायचा आणि त्याच्या पुढं नाबार्ड असं लिहायचं. लक्षात. असंच आता प्रत्येक जोडीचं करायचं. 2 नंबर पहा, पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण. याचं उत्तर काय येईल, पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण. प्रकल्पाचा सामाजिक हेतू आहे की नाही. प्रकल्पाचा सामाजिक, एखादा प्रकल्प सुरू करत असताना त्या प्रकल्पाचा सामाजिक हेतू जो आहे हा सामाजिक हेतू देखील जपणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यापासून समाजाला काही हानी होणार नाही त्या प्रकल्पापासून, म्हणून त्याला सामाजिक हेतू म्हटलं. म्हणजे बचं उत्तर काय येईल, 1 नंबर, प्रकल्पाचा सामाजिक हेतू. त्याच्या पुढं लिहायचं पर्यावरण सामाजिक, पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण, बाण दाखवायचा एरो आणि त्याच्या पुढं 1 रोमन अंक काढून प्रकल्पाचा सामाजिक हेतू. अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल. तिसरं, घटना आणि कृती. याचं उत्तर काय येईल, घटना आणि कृती, कार्यजल विश्लेषण, नेटवर्क ॲनालिसिस. 5 नंबरचा पर्याय, घटना आणि कृती, कार्यजल विश्लेषण. आणि ड, जमेच्या आणि कमकुवत बाजू. याचं काय येईल आता, स्वॉट विश्लेषण. जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू. यस, स्ट्रेंथ आणि विकनेसेस. जमेच्या आणि कमकुवत बाजू हे कशामध्ये येतं, स्वॉट विश्लेषणमध्ये. एस, डब्ल्यू आणि टी ह्याच्यातले 2 जमेच्या बाजू आणि कमकुवत बाजू म्हणून स्वॉट विश्लेषण. म्हणून त्याचं उत्तर 2 नंबर, स्वॉट विश्लेषण. आता याच्यामध्ये कल्पना शोधाचे स्रोत हे जे आहे हे पहा, हे जादा दिलं होतं, याचा काय संबंध नाही या ठिकाणी. लक्षात. त्यानंतर आता क, प्रश्न पहिल्यातलं क, खालील विधाने बरोबर किंवा चूक ते लिहा. हे याला देखील 4 मार्क आहेत. रिकाम्या जागाला 4 मार्क, 4 रिकाम्या जागा. ब, जोड्या जुळवा 4 मार्क, 4 जोड्या. आणि क, खालील विधाने बरोबर किंवा चूक लिहा. चुकी बरोबर लिहायचं, त्याला देखील 4 मार्क. या ठिकाणी 4 विधानं असतील, ते बरोबर आहेत का चूक आहे ते लिहायचं आहे. खालील विधाने चुकी बरोबर लिहा. आता पहिलं अ बघा, त्यामध्ये बाजारपेठेमध्ये वस्तूला मागणी निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहिरात केली जाते. कोण सांगेल, बाजारपेठेमध्ये वस्तूला मागणी निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहिरात केली. आपण टी व्हीवरती जाहिरात पाहतो किंवा रेडिओवरती जाहिरात ऐकतो, वर्तमानपत्रात जाहिरात पाहतो. ही जाहिरात कशासाठी केली जाते की वस्तूला मागणी निर्माण
व्हावी म्हणून, म्हणजेच काय आहे, ट्रू आहे, बरोबर आहे. आपल्या वस्तूकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित व्हावा म्हणून जाहिरात करण्याचा उद्देश असतो. म्हणजे आणि त्यामुळे जास्तीत जास्त मागणी येते, मागणी वाढली की उत्पादन वाढतं, आणि उत्पादन वाढली की उत्पन्न वाढतं, आणि उत्पन्न वाढला की फायदा होतो जास्तीत जास्त. यासाठी ती जाहिरात केली जाते. म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तूला मागणी निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहिरात केली जाते. हे विधान बरोबर आहे. लक्षात. मग आता याचं उत्तर तुम्ही उत्तरावधीत कसं लिहिणार? प्रश्न पहिला क, चुकी बरोबर असं नाही लिहिलं तरी वरती चालेल. त्यातलं बाजारपेठेमध्ये वस्तूला मागणी निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहिरात केली जाते हे वाक्य लिहायचं, आणि त्याच्या खाली बरोबर. लक्षात. त्यानंतर ब, नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप नाही. काय येईल याचं? हे चूक आहे का बरोबर? नफा एखाद्या उद्योगामध्ये किती नफा मिळाला त्याच्यावरून व्यवसायाची कार्यक्षमता निश्चित केली जाते. कार्यक्षम तो उद्योग आहे की नाही हे निश्चित केलं जातं. तर बरोबर आहे की काय? बरोबर आहे की नफा जेवढा जास्त एखाद्या उद्योगाला असेल तेवढा तो उद्योग कार्यक्षम आहे असं समजतं. नफा जर कमी असेल तर तो उद्योग कार्यक्षम नाही असं समजतं. आता इथं प्रश्न काय नीट पाहायचा. नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप नाही. काय येईल? चूक. हे काय आलं? चूक. आलं का लक्षात? कारण नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप आहे असं जर असतं तर ते बरोबर असतं. पण इथं काय विचारलेला आहे प्रश्न? नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप नाही. मग हे वाक्य लिहायचं आणि त्याच्या खाली काय लिहायचं? चूक. हे विधान चूक आहे असं लिहिलं चालतं, किंवा फक्त चूक असं लिहिलं तरी चालेल. फक्त चूक आहे काय बरोबर लिहायचं, बरोबर करून लिहा असं विचारलेलं नसतं त्यांनी. म्हणजे काय झालं? नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप नाही हे चूक आहे. जर इथं प्रश्न असता की नफा हे व्यवसायाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप आहे असं असतं तर बरोबर आहे. तर या ठिकाणी मुद्दा म्हणून नाही टाकलेला आहे, तर हे चूक आहे. क, महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र MCED चे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. काय आहे? हे देखील चूक आहे. कार्यालय कुठे आहे कोण सांगतंय? महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचं मुख्य कार्यालय औरंगाबाद येथे आहे, पुण्याला नाही आहे. पुण्याला कार्यालय आहे परंतु ते शाखा आहे त्यांची, मुख्य कार्यालय नाही. इथं विचारले काय? मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, हे चूक आहे. 4 नंबर, प्रकल्प स्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर असते. एखादी कंपनी ज्या ठिकाणी आहे आणि त्याच्या कंपनी स्थापन करत असताना जर त्या जवळपासच जर त्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध असेल तर तो उद्योग फायद्यात चालतो असा त्याचा अर्थ आहे. हे काय येईल? चूक येईल का बरोबर आहे? तर बरोबर आहे. लक्षात. प्रकल्प स्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर असते हे बरोबर आहे. कारण कच्चा माल जवळ असेल तर आपल्याला वाहतूक खर्च कमी येईल, कधीही लागेल तेव्हा नेता येईल, त्यामुळे ते फायदेशीर आहे. जर स्थळ लांब असेल कच्चा माला पुरवठा करणार तर त्या ठिकाणी आपल्याला खर्च वाढेल. म्हणून प्रकल्प स्थळाची निवड कच्च्या मालाच्या उपलब्धतेजवळ करणे फायदेशीर असते हे बरोबर आहे. लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा पहिला प्रश्न संपला. रिकाम्या जागा जोड्या जुळवा चुकी बरोबर. हे झाल्यानंतर खाली जर जागा शिल्लक राहिली असेल तर ती जागा तशीच सोडायची आणि पुढच्या पानावरती प्रश्न 2 चालू करायचा लिहायला. कंटिन्यू कधीही लिहायचं नाही. प्रश्न पहिला नवीन प्रश्न नवीन पानावरती घ्यायचा, मग ते पान 2-4 वेळी तुम्ही लिहिले असतील खाली पूर्ण जरी शिल्लक असलं तर तिथंच सोडायचं आणि दुसरा प्रश्न पुढच्या पानावरती घ्यायचा. तर व्याख्या देऊन स्पष्ट करा. प्रश्न दुसरा जो आहे व्याख्या देऊन स्पष्ट करा. तर याला किती मार्क आहेत? व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणत्याही 4 आणि त्याला मार्क आहेत 12. लक्षात. 12 मार्क आहेत आणि कोणतेही 4 सोडवायचे, म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 3-3 मार्क असतील आणि याच्यामध्ये 6 उपप्रश्न दिलेले असतात. अ, ब, क, ड, ई, फ असे 6 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्या 6 उपप्रश्नापैकी कोणतेही तुम्हाला जे सोपे 4 वाटतात त्या अगोदर तुम्ही 10 मिनिटात जे वाचलेलं असतं त्यात त्या खुणा करून ठेवायच्या, अशा बारीक खुणा करून ठेवायच्या की आपल्याला कोणते सोडवायचे आहेत. त्याप्रमाणे मग त्यांची उत्तरं लिहायला सुरू करायची. आता त्यातलं 1 नंबर पहा, कौशल्याचे महत्त्व. आता हे लिहित असताना पहा व्याख्या देऊन स्पष्ट करा असं आहे, त्यामुळं व्याख्या लिहिणं तर गरजेचंच आहे आणि
स्पष्ट करणं देखील गरजेचं आहे. हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. व्याख्या देऊन स्पष्ट करा. तर यामध्ये कौशल्याचे महत्त्व पहिलं, मग त्या ठिकाणी लिहायचं कौशल्याचे महत्त्व, त्याची व्याख्या लिहायची. ही व्याख्या, आता व्याख्या या वेगवेगळ्या असतात. तुम्ही जर पुस्तकामध्ये पाहिल्या तर वेगवेगळ्या एकाच याच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात संज्ञेच्या, आणि त्यातल्या सगळ्याच व्याख्या लिहिणं इथं शक्य नाही. तर त्यातली जी तुम्ही पाठ केलेली असेल किंवा जी सोपी तुम्हाला वाटलेली असेल किंवा जी तुम्हाला आठवते ती व्याख्या लिहायची. आलं लक्षात? कौशल्याचे महत्त्व, त्या ठिकाणी जी काय आहे ती व्याख्या त्या ठिकाणी लिहायची. तर हे कौशल्याचे महत्त्व तुम्ही व्याख्या लिहिली किंवा कोणतीही याच्यातली व्याख्या लिहिली तर व्याख्या देऊन स्पष्ट करा असं आहे. त्यामुळे व्याख्या लिहिली की त्या व्याख्या बरोबर असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. आलं लक्षात? व्याख्या 1 मार्क, आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे त्याला 2 मार्क. कारण प्रत्येक उपप्रश्न किती मार्काचा येतात? 4 सोडवायचे आहेत, आणि 12 मार्काचा मेन प्रश्न आहे, 3 मार्काचा आहे. तर 3 पैकी उपप्रश्नाला 3 पैकी व्याख्येला 1 मार्क असेल प्रत्येक व्याख्येला, आणि त्याचं स्पष्टीकरणाला 2 मार्क असतील. मग या ठिकाणी कौशल्याचे महत्त्व, त्याची व्याख्या लिहा. व्याख्या लिहिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लिहायचे. स्पष्टीकरणामध्ये आता तुम्ही काय लिहिणार की कौशल्याचं महत्त्व मग लिहित असताना का त्याची गरज काय आहे, कुठं कौशल्याचा वापर केला जातो, कोणत्या कोणत्या प्रकारची कौशल्य असतात, कंपनीमध्ये कोणत्या प्रकारची कौशल्य वापरतात, हे लिहायचं आहे थोडक्यात. त्याला 2 मार्क असतील. लक्षात? त्यानंतर पहा, प्रसिद्धी व जाहिरात. आता या ठिकाणी प्रसिद्धी आणि जाहिरात आता 2 आहेत. प्रसिद्धी वेगळा आहे आणि जाहिरात वेगळी आहे. जाहिरात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जी माहिती प्रसारित केली जाते त्याला जाहिरात म्हणतात, आणि प्रसिद्धी म्हणजे एखाद्या कंपनीचा नावलौकिक होण्यासाठी जी बातमी दिली जाते त्याला प्रसिद्धी असं म्हणतात. याच्या व्याख्या काय आहेत, काय ते तुम्हाला आपण शिकवताना घेतलेलं आहे सगळं. तर ही प्रसिद्धी व जाहिरात, प्रसिद्धीची स्वतंत्र व्याख्या लिहायची, जाहिरातीची स्वतंत्र व्याख्या लिहायची, आणि त्याचं प्रत्येकाचं परत विश्लेषण लिहायचं. तर अशा प्रकारे त्या 3 मार्कांची विभागणी असेल. प्रसिद्धीला या ठिकाणी व्याख्येला अर्धाच मार्क येईल, प्रसिद्धीला व्याख्येला अर्धा मार्क, जाहिरातच्या व्याख्येला अर्धा मार्क, 1 झाला, आणि या दोन्हींची जे स्पष्टीकरण आहे त्याला 2 मार्क असतील. म्हणजे प्रसिद्धीचं स्पष्टीकरण 1 मार्क आणि जाहिरातचं स्पष्टीकरण 1 मार्क. आता या ठिकाणी व्याख्या आणि स्पष्टीकरण लिहित असताना जास्त तुम्ही फापट पसारा लिहिण्याची गरज नाही. जे मोजकंच आहे तेवढंच त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. लक्षात? पुढचं पहा, वेळ अनुसूचीयन. वेळ अनुसूचीयन इथं देखील तसंच. व्याख्याला 1 मार्क, स्पष्टीकरणाला 2 मार्क. लेखाकर्म, व्याख्याला 1 मार्क, स्पष्टीकरणाला 2 मार्क. किरकोळ व्यापारी, इथं देखील तसंच. किरकोळ व्यापारी म्हणजे काय ते व्याख्या लिहायची त्याची. जो होलसेलरकडून, घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू घेतो आणि ग्राहकांना विकतो असा व्यापारी म्हणजे किरकोळ व्यापारी. बघा किती सोपी व्याख्या आहे की नाही. घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन ग्राहकाला विकणारा जो व्यापारी आहे त्याला किरकोळ व्यापारी असं म्हणतात. आता ह्या व्याख्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, पण अशी जी सोपी तुम्हाला वाटेल ती लिहायची, आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन खाली स्पष्टीकरण द्यायचं, त्याला 2 मार्क. आलं लक्षात? आता तुम्हाला मी ॲक्च्युली शिकवत असताना एकदम ज्या सोप्या व्याख्या आहेत तीच एकच व्याख्या दिलेली आहे सगळ्या याची. प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या ज्या व्याख्या आलेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं तर, आणि पुस्तकामध्ये जर पाहिलं तर एका संज्ञेच्या 2-2, 3-3, 4-4 काही ठिकाणी व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली जी सोपी आहे ती तुम्हाला शिकवताना दिलेली आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा, म्हणजे मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मिळण्यास मदत होईल. पुढचा आहे मजुरी. मजुरी म्हणजे काय व्याख्या लिहायची. एखाद्या कामाचा जो मोबदला मजुराला दिला जातो त्याला मजुरी असं म्हणतात. मग खाली विश्लेषणामध्ये काय लिहिणार, कोणत्या कोणत्या प्रकारे मजुरी दिली जाते. वस्तूच्या स्वरूपात दिली जाणारी मजुरी, रोख स्वरूपात दिली जाणारी मजुरी, दररोज दिली जाणारी मजुरी, महिन्याला दिली जाणारी मजुरी, असे वेगवेगळ्या प्रकारची मजुरी देतात. मजुरीचे प्रकार वेगवेगळे आहेत, ते त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी देखील व्याख्येला 1 मार्क आणि विश्लेषणाला 2 मार्क. तर हा झाला व्याख्येचा प्रश्न दुसरा. व्याख्या देऊन स्पष्ट करा. हा लक्षात? तर प्रश्नपत्रिकेचं हे दुसरं पान झालं.
पुढं आता कंटिन्यू तिसरं पानावर जाऊया आपण. तिसऱ्या पानावरती आता प्रश्न 2 पहिला आणि दुसरा संपलेला आहे आपला. प्रश्न तिसरा, संक्षिप्त टिपा लिहा. हे बा, संक्षिप्त टिपा लिहा कोणत्याही 4. आता इथं उत्तरपत्रिका लिहिताना पुढच्या पानावरती दुसरा प्रश्न संपला, पान शिल्लक जागा राहील तर तसं सोडायचं. नवीन प्रश्न नवीन पानावरती, संक्षिप्त टिपा लिहा कोणतेही 4, 12 मार्क. या ठिकाणी देखील हा काय आहे, लघुत्तरीच प्रश्न आहे. योग्य तेवढंच उत्तर लिहायचं, जास्त लिहिण्याची गरज नाही. तुम्ही जास्त 2-2 पानं जर उत्तर लिहिलं तर जास्त मार्क मिळतील असं नाही, पण नेमकं जर पॉईंटशी लिहिलं, थोडक्यात लिहिलं तर त्या ठिकाणी जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतील. उगीच जास्त लिहिलं तर ते सगळं कोणी एक्झामिनर त्या ठिकाणी, तुम्ही जर मुद्देसूद लिहिलं नसेल तर जास्त लिहिलं म्हणजे जास्त मार्क मिळतात असा तुमचा जो समज आहे त्याला तो काय आहे, गैरसमज आहे. मुद्देसूद योग्य तेवढंच लिहिणं गरजेचं असतं, कारण ही प्रश्न लघुत्तरी आहे, दीर्घोत्तरी नाही. दीर्घोत्तरी फक्त तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 5वा प्रश्न आहे, त्याच्यामध्येच उत्तर जास्त आवश्यकता आहे, याला नेमकंच उत्तर गरजेचं आहे. तर चौथा प्रश्न टिपा लिहा, तिसरा प्रश्न क्वेश्चन नंबर 3 लिहायचं तिथं, संक्षिप्त टिपा लिहा. त्यामधले आता इथं देखील कोणत्याही 4 लिहायचे आहेत. 6 दिलेले असतात, त्यातल्या 4 ज्या सोप्या तुम्हाला वाटतात त्या टिपा लिहायच्या. प्रत्येक टिपला 3 मार्क आहेत. त्याखाली यायचं आता 1, प्रकल्पाचे वर्गीकरण. प्रकल्पाचे वर्गीकरण. तर प्रकल्पाचं वर्गीकरण करत असताना या ठिकाणी प्रकल्पाच्या वर्गीकरणामध्ये काय करायचं आहे पहा, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. तर वेगवेगळे प्रकल्पाचे प्रकार दिलेले आहेत, ते सगळे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणं गरजेचं आहे. कोणतं प्रकार आहे, कोण सांगतं आहे, प्रकार सांगा, आठवतात का? स्वतंत्र घेतलेला आहे आपण, आणि जे मी लेक्चर घेतलेले आहेत, हा प्रत्येक लेक्चर म्हणजे 3-3 मार्काचा प्रश्नच असतो किंवा आहे असं गृहीत धरलं चालेल. अर्थात ते सगळेच नाही येणार, पण प्रत्येक तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते 3-3 मार्काची तयारीच आहे, किंवा 5व्या प्रश्नासाठी 6-6 मार्काची ती तयारी आहे. कोण सांगतंय? प्रकल्पाचे वर्गीकरण. बरेच प्रकार आहेत प्रकल्पाचे, त्यातले काही आठवतात ते नाही. संख्यात्मक प्रकल्प, असंख्यात्मक प्रकल्प, क्षेत्रवार प्रकल्प आहे की नाही, सेक्टरल प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आर्थिक निकषावरती करण्यात आलेले प्रकल्प, सेवा उद्योग किंवा सेवा प्रकल्प, सामाजिक प्रकल्प. तर असे विविध जे प्रकल्पाचे प्रकार आहेत, हे प्रकल्पाचे प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलेले पाहिजेत. जेवढे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लिहाल किंवा ती उदाहरणासह लिहाल, तेवढे तुम्हाला 3 मार्काचा तर प्रश्न आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात. त्यामध्ये काय मार्क कमी व्हायचा विषय येत नाही. पुढचा पहा, कार्यजल विश्लेषणाचे फायदे स्पष्ट करा. कार्यजल विश्लेषण पाहिलेलं आहे आपण, तर कार्यजल विश्लेषणाचे विविध जे फायदे आहेत ते लिहायचं. आता हे फायदे लिहित असताना प्रश्न किती मार्काला आहे ते पाहिजे. 3 मार्काला आहे, 3 मार्काला आहे. तर कार्यजल विश्लेषणाचे फायदे लिहून स्पष्ट करा म्हटलेलं आहे. तर कमीत कमी 6 फायदे त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आता कार्यजल विश्लेषण जे आहे हे या परीक्षेला तुम्हाला हा याच्यावरती प्रश्न येणार नाही. कार्यजल विश्लेषणाचे फायदे लिहा असा प्रश्न येणार नाही. फक्त आला तर कार्यजल विश्लेषण व्याख्या वगैरे येऊ शकते, पण कार्यजल विश्लेषणाचे महत्त्व आणि फायदे हे 25% जो सिलेबस कमी केला आहे त्यामध्ये वगळलेला आहे. त्यामुळं ते काय तुम्हाला येणार नाही आहे. जर आला असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 फायदे लिहिणं गरजेचं होतं, पण ह्या परीक्षेसाठी एप्रिल 2021च्या परीक्षेसाठी येणार नाही आहे. लक्षात. पुढचा आहे उद्योगाची नोंदणी. तर उद्योगाची नोंदणी करत असताना
ती उद्योग नोंदणीची जी कार्यप्रणाली आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. फर्मचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, उद्योगाची नोंदणी. तर उद्योगाची नोंदणी क्रमाने लिहायचं आहे. पहा, उद्योगाची नोंदणी कुठं केली जाते तुम्हाला सांगितलं होतं, कुठं, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये. तर ते तिथं सुरुवातीलाच येणं गरजेचं आहे. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला पेन्सिलने अंडरलाईन पण करायचं, म्हणजे एक्झामिनरचं ताबडतोब त्या ठिकाणी लक्ष जातं. मग सुरुवात कशी करायची की उद्योगाची नोंदणी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केली जाते. त्यासाठी जो नमुना अर्ज असतो छापील, त्या नमुना अर्जामध्ये सर्व माहिती त्या फर्मची आपल्या भरून, उद्योगाची माहिती भरून तो फॉर्म सबमिट केला जातो. त्या फॉर्ममध्ये काय काय माहिती असतं ते बोलायचं. जनरल इन्फॉर्मेशन असतं, कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यायची ती माहिती असते, कोणत्या प्रकारचं नेचर ऑफ प्रोडक्ट, कोणत्या प्रकारचं उत्पादन आहे, त्याचबरोबर भांडवल, कोणत्या स्थिर भांडवल आणि खेळते भांडवलची जी गुंतवणूक आहे ती किती प्रमाणात केलेली आहे, उद्योगाची इफिशियन्सी किती आहे, रॉ मटेरियल कच्चा माल जो आहे तो कोणता वापरलेला आहे, कुठून घेतलेला आहे, मशिनरी कुठून खरेदी केलेली आहे, ही सगळी जी माहिती आहे रजिस्ट्रेशन करताना त्या ठिकाणी जोडायची. त्याचबरोबर सगळ्याची कागदपत्र जे प्रूफ आहेत ही प्रूफ देखील जोडणं गरजेचं असतं. लक्षात. तर अशा प्रकारे हे सगळं, याला किती मार्क आहेत, 3 मार्क आहेत. उद्योगाची नोंदणी 3 मार्कासाठी आहे. तर व्यवस्थितरित्या आता मी सगळे सांगितले, हे 6 पॉईंट त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ते 3 मार्क मिळतील. प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क. उत्तर होताना किती होईल, जास्तीत जास्त 6 ते 7 ओळीतच उत्तर होईल, जास्त ओळींची गरज नाही. पुढचा आहे गुण नियंत्रणाचे महत्त्व, क्वालिटी कंट्रोल. तर गुण नियंत्रणाचे महत्त्व, क्वालिटी कंट्रोल म्हणजे त्या ठिकाणी गुण नियंत्रण म्हणजे काय ते अगोदर लिहायचं. त्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स. तर कशासाठी त्या ठिकाणी दर्जा नियंत्रण किंवा गुण नियंत्रण असणं गरजेचं आहे. वस्तू दर्जेदार असल्यानंतर आपल्या वस्तूकडं ग्राहक आकर्षित होतो, वस्तूला मागणी वाढते, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. आणि काम करत असताना कर्मचाऱ्यांना देखील त्या ठिकाणी जर गुणवत्तापूर्ण वस्तू आपण तयार करत असू तर त्यांना एक प्रकारे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रेरणेने ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतात. तर हे जे आहेत ते गुण नियंत्रणाचे वेगवेगळे फायदे आणि महत्त्व याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येईल. तर यामध्ये देखील 6 लिहावे लागतील, तेव्हा 3 मार्क मिळतील, प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क. पुढचं आहे आदर्श मजुरी शोधन पद्धतीची वैशिष्ट्ये. आदर्श मजुरी जी आहे, ही आदर्श मजुरी कशी असावी, त्याची शोधन पद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये ही देखील तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. तर ही आदर्श मजुरी शोधन पद्धतीची जी विविध अशी 10 वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत, तर त्यामधली कमीत कमी 6 वैशिष्ट्ये त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, तेव्हा त्याला 3 मार्क मिळतील. पुढचा आहे हवाई वाहतूक. तर हवाई वाहतुकीच्या बाबतीत हवाई वाहतूक म्हणजे काय आणि हवाई वाहतुकीचे फायदे हे त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, की कमीत कमी वेळेत आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर हवाई वाहतुकीमुळे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करता येतो. त्या ठिकाणी जे हवाई वाहतुकीसाठी ॲक्च्युली हे ट्रान्सपोर्ट तयार करण्यासाठी येणारा खर्च हा जास्त असतो, परंतु आपल्या वेळेची बचत होते, प्रवास खर्च जास्त असतो. ह्या सगळ्या गोष्टी हवाई वाहतुकीमध्ये लिहायच्या मुद्देसूद. आणि याला किती मार्क असतील, 3 मार्क असतील. याच्यामध्ये देखील कमीत कमी 6 मुद्दे आल्यानंतर त्याला 3 मार्क मिळतील. आता प्रत्येक प्रश्नाचा, आता ह्या टिपा लिहा प्रश्न आहे, ह्या टिपा लिहायच्या प्रश्नामध्ये मुद्देसूद लिहिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही सरसकट निबंध वजा लिहू शकताय, परंतु त्या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्या खाली काय करायचं, पेन्सिलने अंडरलाईन करायचं, म्हणजे तिकडं लक्ष त्या ठिकाणी एक्झामिनरचं जातं आणि तुम्हाला मार्क मिळून जातात. पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतीही 4. अबक त्या आता पुढचा प्रश्न पुढच्या पानावरती घ्यायचा आहे. थोडक्यात उत्तर लिहा, कोणतेही 4 आणि मार्क आहेत किती, 12. याचा देखील प्रत्येक उपप्रश्न हा 3-3 मार्काचाच आहे. अबक विश्लेषण, त्यातलं काय, अबक विश्लेषण स्पष्ट करा. ABC ॲनालिसिस. अबक विश्लेषणामध्ये आपण पाहिलं वस्तू आणि त्यांचं असलेलं उपभोग मूल्य. तर वस्तूचा वर्ग, अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याचं उपभोग मूल्य. अ वर्गामध्ये किती असतं, 70% उपभोग मूल्य, ब वर्गामध्ये 20% आणि अ वर्ग त्याच्या
आपण तक्ता कसा केला होता पहा, वर्ग लिहायचं, त्यानंतर त्यामधल्या असलेल्या वस्तू, अ वर्गात किती वस्तू आहेत त्यांची संख्या किंवा पर्सेंटेज, आणि त्याच्या पुढं काय करायचं, त्याचं उपभोग मूल्य. मग अ वर्ग लिहायचं, त्याच्या पुढं काय येईल, दुसऱ्या कॉलममध्ये त्या वस्तू किती असतात, 10% असतात. मग 10 लिहायचं आणि त्याचं उपभोग मूल्य मात्र किती असतं, 70% असतं. म्हणजे अ 10 70, म्हणजे अ वर्गातल्या वस्तू ज्या आहेत त्या 10%च आहेत आणि त्याच्यासाठी उपभोग मूल्य मात्र किती असतं, 70%. अ वर्गात काय असतं, मशनरी, मोठमोठ्या मशनरी, अवजड मशनरी, ह्या महागड्या वस्तू ज्या आहेत त्या अ वर्गात असतात. त्या संख्येने कमी असतात, 10% असतात, पण त्याच्या किमती मात्र व्हॅल्युएशन 70% असतं. त्यानंतर ब वर्गामध्ये मध्यम वस्तू, समजा वायर्स असतील, कच्चा माल वगैरे जे आहे, ह्या मध्यम किमतीच्या असलेल्या वस्तू ब वर्गात असतील, मध्यम किमतीच्या. जसं आता मी सांगितलं की यंत्रांचे पार्ट आहेत, वायर्स आहेत, हे ब वर्गात, त्यांचे ह्या वस्तू 20% असतात आणि त्यांची किंमत देखील पुढच्या कॉलममध्ये 20%च असतं, 20-20. अमध्ये 10-70, बमध्ये 20-20, आणि क मध्ये काय असतं की अगदी क्षुल्लक वस्तू, किरकोळ वस्तू की ज्यां ते भरपूर असतात पण त्यांची किंमत अगदी कमी असते. उदाहरणार्थ स्क्रू आहे, वॉशर आहे, नटबोल्ट आहे, हे संख्येने भरपूर असतात पण त्यांची किंमत अगदी काय असते, अगदी कमी असते. मग ह्या वस्तू भरपूर असतात म्हणजे किती असतात, 70% असतात आणि त्यांची किंमत व्हॅल्युएशन फक्त 10% असते. म्हणजे क वर्गामध्ये क वर्ग 70% वस्तू आणि व्हॅल्युएशन त्यांचं 10%. हा तक्ता फार महत्त्वाचा आहे आणि तक्ता केल्यानंतर प्रत्येक अबकचं थोडक्यात विश्लेषण लिहायचं आणि याला 3 मार्क मिळतील. एवढंच करायचं आहे, तक्ता करायचा आणि अ मधल्या वस्तू, ब मधल्या वस्तू, क मधल्या वस्तू त्यांची उदाहरणासह माहिती थोडक्यात लिहायची. असे तक्त्याला 1.5 मार्क आणि ती खाली माहितीला 1.5 मार्क, असे 3 मार्क येतील. त्यानंतर ब आहे, लघु उद्योगाची स्थापना करण्याची प्रक्रिया लिहा. लघु उद्योग स्थापन करत असताना तो कशा पद्धतीने स्थापन केला पाहिजे याची पूर्णपणे त्या ठिकाणी प्रोसेस लिहायची. इस्टॅब्लिशमेंट प्रोसेस ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, याला 3 मार्क येतील, प्रोसेस लिहायची पूर्ण. त्यानंतर क आहे, स्वॉट विश्लेषणाचे विविध अडथळे स्पष्ट करा. स्वॉट विश्लेषणामधील विविध अडथळे स्पष्ट करा. स्वॉट विश्लेषणामध्ये विविध अडथळे स्पष्ट करा. स्वॉट विश्लेषणामध्ये काय, एस, डब्ल्यू, ओ आणि टी, स्ट्रेंथ, विकनेसेस, कमतरता, ओ संधी आणि टी थ्रेट्स, धोके किंवा त्रुटी. तर ह्याच्यामधले फक्त जे विकनेसेस आहेत किंवा अडथळे आहेत ते फक्त त्याची माहिती लिहायची. तर त्याच्यापूर्वी आता याचं उत्तर लिहित असताना एस, डब्ल्यू, ओ, टी या चारहीचं लिहायचं. स्ट्रेंथ, विकनेसेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, टी म्हणजे थ्रेट्स. अलग लक्षात, म्हणजे जमेच्या बाजू, कमकुवत बाजू किंवा अडथळे, क संधी आणि संभाव्य धोके किंवा त्रुटी, हे असं लिहायचं आणि त्यातल्या अडथळ्यांची जी माहिती आहे ती लिहायची. ते वरचं SWOT लिहिलं त्याला 1 मार्क असेल आणि अडथळ्यांची माहिती लिहिली त्याला 2 मार्क, अशी मार्कांची विभागणी असेल. पुढचं भाग, उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक लिहा. उपभोक्ता आहे याचं वर्तन निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत ते लिहायचे. हे घटक 3 घटक लिहिले त्याला 3 मार्क मिळतील, परंतु या परीक्षेसाठी हा प्रश्न येणार नाही कारण उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक हा वगळण्यात आलेला आहे. हा भाग वगळण्यात आलेला आहे 25% कमीमध्ये. पुढचा आहे, व्यवसायाची आर्थिक उद्दिष्टे कोणती. व्यवसाय स्थापन करत असताना त्याची असलेली आर्थिक उद्दिष्टे ही लिहायची. याची देखील कमीत कमी 6 उद्दिष्टे लिहायची, त्याला 3 मार्क असतील. उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण स्पष्ट करा. तर या ठिकाणी 1 मिनिट, स्वॉट विश्लेषणाचे तुम्हाला काय सांगितलं, विविध अडथळे स्पष्ट करा सांगितलेलं होतं बा. एस, डब्ल्यू, ओ आणि टी. एस म्हणजे काय लिहायचं, स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेसेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी संधी आणि टी म्हणजे थ्रेट्स. या ठिकाणी थ्रेट्स म्हणजे संभाव्य धोके किंवा इथं अडथळे असं येईल, त्यामुळं थ्रेट्सविषयी माहिती लिहायची. मी चुकून तुम्हाला काय सांगितलं होतं, विकनेसेसविषयी, कमतरतेविषयी, तर थ्रेट्सविषयी त्या ठिकाणी माहिती तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे 2 मार्काला. आणि 1 मार्क SWOT आणि त्याचा अर्थ पुढे लिहिलं त्याला 1 मार्क. पुढचा आहे, उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक कोणकोणते आहेत ते लिहायचे, पण ह्या परीक्षेला तुम्हाला येणार नाही. अन्य वेळेस तुम्हाला उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे घटक जे आहेत हे घटक लिहावे लागतील, 3 मार्क. व्यवसायाची आर्थिक उद्दिष्टे, जो व्यवसाय जो आहे या आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण सुरू करतो, तर ते आर्थिक उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते या ठिकाणी
तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण स्पष्ट करा. उद्योगाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातले फक्त स्वरूपानुसार असलेलं जे वर्गीकरण आहे ते या ठिकाणी लिहा, त्याला 3 मार्क मिळतील. लक्षात तर या 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे. तर शेवटचा प्रश्न पुढचा 5वा प्रश्न की जो दीर्घोत्तरी आहे. आता याच्यामध्ये हा प्रश्न कसा असतो बा, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं जम्बलिंग होतं. काय होतं ते सांगणार आहे मी. तर प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 5 असं लिहायचं आणि त्याच्यामध्ये अ आणि ब दोन्ही सोडवायचे आहेत तुम्हाला 6-6 मार्काची. आणि त्याला ऑप्शन आहे या अ बला, हे बा अ आणि ब 5वा प्रश्न आहे. आणि हे जर तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही प्रश्नोत्तराच्या पहिल्या 10 मिनिटात जेव्हा वाचताय हे अ ब किंवा त्याच्याखाली परत अ ब आहे, हे बा अ ब, तर एक तर वरचे 2 अ ब लिहायचे किंवाच्या खालचे 2 अ ब लिहायचे, कारण वरच्या दोन्हींना मिळून हे खालचे 2 अ ब आहेत. आलं का लक्षात? म्हणजे समजा तुम्ही प्रश्नपत्रिका वाचत असताना तुम्ही पाहिलं की समविच्छेदन बिंदू विश्लेषणाचा आलेख काढून सविस्तर स्पष्टीकरण लिहा येत आहे. अंतिम लेखे म्हणजे काय ते सांगून नफा तोटा खाते यावर माहिती लिहा. हे येत नाही म्हणून तुम्ही इथं टिक केली नाही. किंवा विक्रय कलेचे महत्त्व स्पष्ट करा, हे तुम्हाला सोपं वाटलं, येतं आहे. वाहतुकीचे महत्त्व उदाहरणासहित स्पष्ट करा, येतं आहे. आता काय झालं आहे पहा, तुम्हाला किती येतात, इथं प्रश्न 6 इथं दिसताना 24 मार्क दिसत आहेत, परंतु हे 6 आणि हे 6 12 मार्कच हे आहेत. किंवा हे 6 आणि हे 6 ही 12 मार्क. म्हणजे तुम्हाला एकतर हे 2 सोडवले पाहिजेत किंवा हे 2 सोडवले पाहिजेत. मग आता तुम्हाला काय होतं आहे, वरच्यामधलं अ येतं आहे, ब येत नाही, आणि खालच्यामध्ये अ ब येतं आहे. तर त्यामुळं तुम्ही हे वरचे अ बचा विचार सोडून द्यायचा आणि किंवाच्या खाली अ आणि ब दोन्ही येते म्हणून ते सोडवायचं. तरच तुम्हाला याला 6 पैकी मार्क मिळतील आणि याला 6 पैकी मार्क मिळतील. आणि तुम्ही जर असं केलं की खालचं न लिहिता हे वरचं सोडवलं, वरचं अ सोडवलं आणि खालचं परत तुम्हाला ब सोपं वाटते म्हणून सोडवलं, तर असं होत नाही. वरचं सोडवलं म्हणून तुम्हाला इथं 6 पैकी समजा 3 मार्क मिळाले आणि खालचं ब सोडवलं म्हणून इथं 4 मार्क तुम्हाला मिळाले. तर आता काय होतं, हे वरच्या दोन्हीपैकी हे 2 सोडवायचे होते किंवा खालचे 2. मग आता एक्झामिनर काय गृहीत धरतात किंवा आम्ही पेपर तपासताना काय करतो, याला इथं वरती 3 पडलेत आणि इथं 4 मिळालेत, म्हणजे जास्त कोणते आहेत 4, मग तुम्हाला इथं 4च मार्क मिळतील आणि 3 कट होतील. कारण हे दोन्ही सोडवण्याचे तुम्ही एकच सोडवलं, इथले पण दोन्ही सोडवण्याचे एकच सोडवलं, म्हणजे दोन्हीपैकी जे जास्त मार्क आहेत ते मला 4 मार्क इथं मिळतील. तेच जर तुम्ही जर हे येत आहेत म्हणून दोन्हीच जर सोडवले आणि याचा विचार सोडून दिला तर काय होते, समजा याला 4 मार्क मिळाले, याला 4 मार्क मिळाले, तर इथं तुम्हाला किती झाली, एकूण 8 मार्क मिळाले. आलं लक्षात? म्हणून ज्यातले दोन्ही येतात ते सोडवायचे, त्यातले एखादंच येत असेल तर ते विषय सोडून द्यायचा. म्हणजे एकतर हे 2 सोडवणं गरजेचं आहे अथवा ते खालचे 2, म्हणजे तो जो गट आहे दोन्हीचा अबचा तोच सोडवायचा. वरच्यातलं एक आणि खालच्यातलं एक असं कधीच करायचं नाही. आलं लक्षात? आता 5वा प्रश्न आपण पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. समविच्छेदन बिंदू विश्लेषणाचा आलेख काढून सविस्तर स्पष्टीकरण लिहा. आता या ठिकाणी आलेख काढून सविस्तर स्पष्टीकरण लिहायचं. तर समविच्छेदन बिंदूचा आलेख जो आहे, या आलेखाला 2 मार्क असतील आणि त्याचं स्पष्टीकरणाला 4 मार्क असतील. पूर्ण एक्सप्लेन करून लिहायचं. लक्षात? समविच्छेदन बिंदू विश्लेषणाचा आलेख काढून स्पष्ट करा. आलेख काढा व्यवस्थित, नावं वगैरे सगळी देऊन पट्टी पेन्सिलच्या सहाय्याने व्यवस्थित काढलं तर 2 पैकी 2 मार्क मिळतील आणि त्याचं स्पष्टीकरण पण व्यवस्थित लिहिलं तरी 4 मार्क मिळतील. तर अशी 6 मार्कांची विभागणी. त्यानंतर ब त्यातलं अंतिम लेखे म्हणजे काय ते सांगून नफा तोटा खाते यावर माहिती लिहा. तर फायनल अकाउंट म्हणजे काही व्याख्या लिहायची आणि नफा तोटा खाते यावर माहिती लिहा. तर अंतिम लेखे म्हणजे काही व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण, नफा तोटा खाते आणि त्या खात्याची आवश्यकता. तर इथं देखील अंतिम लेखे म्हणजे काय, याला 3 मार्क असतील, विश्लेषणाचं नफा तोटा खाते याला 3 मार्क असतील, अशी 6 मार्काची. परंतु या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2021साठी अंतिम लेखे वगळलेला आहे 25%मध्ये, त्यामुळे असा प्रश्न येणार नाही. आता किंवा म्हणजे आता तुम्हाला हे 2 येत असलं तर हे सोडवायचं किंवा मग खालचे 2चा विचार करायचा. विक्रय कलेचे महत्त्व स्पष्ट करा. सेल्समनशिप. तर विक्रय कलेचे जे महत्त्व आहे हे वेगवेगळ्या प्रकार आहे. तर इथं 6 मुद्दे लिहायचे आणि 6 मुद्द्यांची माहिती लिहायची. विक्रय कला जी आहे तर विक्रय कलेची आवश्यकता आणि त्याची माहिती, 6 मुद्दे आणि 6 मुद्द्यांची माहिती जर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर या ठिकाणी 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात. आणि ब आहे वाहतुकीचे महत्त्व उदाहरणासहित स्पष्ट करा.
वाहतुकीचं जे महत्त्व आहे हे महत्त्व उदाहरणासहित लिहायचं. तर सगळे वाहतुकीचे प्रकार आणि त्याची उदाहरणं याला सगळ्याला मिळून या ठिकाणी 6 मार्क असतील. तर अशा प्रकारे ही काय झाली प्रश्नपत्रिका. लक्षात. तर हे तिसरं प्रश्न होतं. या ठिकाणी तुमची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. लक्षात. पुन्हा एकदा पहा प्रश्नपत्रिका. पहिलं पान, हे दुसरं पान आहे, तिसरं पान आहे. हे पहा, हे पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान. तुम्हाला सोडवण्यासाठी उपयोगी होतील हे तिन्ही पेज. लक्षात. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे नीटनेटक्या पद्धतीने पेपर सोडवायचा. कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही. योग्य तेवढंच उत्तर लिहायचं. लक्षात.